प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पाने पुन्हा एकदा आज 31 जुलैला तुमची आठवण केली. आजचा दिवस माझा शिवाजीनगर कल्याण रोड या ठिकाणी कसबे परिवारात मी गुरुवारच्या दिवशी जातो, परंतु सकाळपासून देवबाप्पाने दाखवलं नाही आणि देवबाप्पाने दाखवलं नाही. मी म्हणलं आज माझी सुट्टी होती का काय माहिती नाही. आणि संध्याकाळी मला झूमवर परत संदेश द्यायचा आहे 9 वाजता. झूमला आमची जी मीटिंग होती ना त्याच्यामध्ये मीच आज प्रीचर आहे, म्हणून आज मी लवकर आलो ना, तर माझा येण्याचा टाईम 7-7:30चा असतो. आणि म्हणलं आज काय शिवाजीनगर कल्याण रोड देवबाप दाखविना, म्हणलं आज विश्रांती वाटतं माझी. पण देवबाप्पाने मला 4 वाजता दाखवलं आणि देवबाप्पाने दाखवल्यावर मी कधीच देवबाप्पाच्या शब्दाचा इन्कार नाही करत, कारण देवबाप्पाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचे, मी माध्यम आहे फक्त. देवबाप मला फक्त चालवतो, बाकी देणं करणं सर्व प्रभूच्या हातात आहे. आणि प्रभू जर कोणाला काही देऊ इच्छितो ना, तर त्या देण्यासाठी सेवकाने कधी आडखळण होऊ नये. सेवकाने म्हणू नये प्रभू माझा तो दिवस तिकडं असतो, आज इकडं कसं काय दाखवलं. प्रभू आपल्या मनाचा मालक आहे. प्रभूला जिथं वाटन तिथं प्रभू आपल्या प्रिय लेकरांना आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो. सेवकाने फक्त प्रभूचं मन ओळखावं की प्रभूच्या मनात आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी काय आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया आणि समीक्षा बाळ आपल्यासाठी प्रार्थना करल. पवित्र पवित्र साधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करता बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा. आज पालक साहेब जे वचन सांगणार बाप्पा ते तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर बाप्पा. तू त्यांचं जसं येणं आशीर्वादित केलंस तसं जाणंही कर बाप्पा. इथं बसलेल्या प्रत्येकाला लहान थोर प्रियजनांवर तुझा आशीर्वाद पाठव बाप्पा. तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिथे तू आहेस बाप्पा. आमचा असा विश्वास आहे बाप्पा की तिथे तू इथे उपस्थित आहे बाप्पा. आम्हा सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. ही छोटीशी प्रार्थना आता ना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात म्हणतो आहे, आमेन. प्रियांनो, बायबल एक असं देवबाप्पाच्या मनातलं कल्पनेचं पवित्र ग्रंथ आहे की त्या ग्रंथामध्ये देवाने कशा कशा योजना, कशा कशा कल्पना, कसे कसे गुज, कसे कसे रहस्य, कशा प्रकारचे स्वप्नाच्याद्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांना सेवकांना दर्शन द्यायचं, सर्व घटना या बायबलमध्ये देवबाप्पाने विधित केल्या. परंतु या बायबलच्या सगळ्या घटनांना ओपन करणारा पवित्र आत्मा आहे. ना सेवकाला तो अधिकार आहे ना विश्वासणाऱ्याला अधिकार आहे. त्यांना फक्त वाचन करण्याचा अधिकार आहे. जे रनिंग बायबल वाचतात त्यांना देवबाप्पाचे संकल्प सिरियलप्रमाणे वाचायला मिळतील. पण देवबाप त्या लिहिलेल्या गोष्टी सर्वच आपल्या वाचकाला सांगेल असं नाही. काही जर देवबाप्पाच्या मनात असलं सांगायचं तर त्याला देवबाप कधी आडखळण पण आणत नाही. पण सर्व काही थोडक्यात सांगायचं, प्रभूच्या इच्छेवर सर्व काही आहे. आणि आम्ही आज जी सेवा करतो ना, ही सेवा देखील प्रभूच्या इच्छेवर आहे. ही सेवा आमच्या मनाने नाही आहे. काही जणांना वाटतं काय नाही आहे, सेवक आहे, काय यांच्या मनात आलं निघाले, यांच्या ध्यानामनात आले निघाले, हे काय सेवक आहे, यांना काय 4 धाम मोकळे, कुठं पण जायला यांना परमिशन भेटली. परमिशन देणारा जर मान्य असलं तर आम्ही धावतो. परमिशन देणारा जर म्हणला नको जाऊ तर आम्ही घर नाही सोडू. मी तर अशीच सेवा करतोय. माझ्या सेवेचं टार्गेट हेच आहे, प्रभू तू दाखव, मी जायला तयार आहे. तू दाखवलं नाही मी कशाला जाऊ, कशाला माझा वेळ खर्च करू. तिथं गेल्यावर जर वचन तुझ्या आत्म्याने नाही दिलं तर ऐकणारे म्हणते बघा ना किती मुरलेले सेवक, किती वयोवृद्ध सेवक, पण आज यांना काहीच वचनातून सांगता येईना, का बरं असं यांच्याबरोबर होऊ राहिलं. प्रियांनो, सेवक कधीही आपली फजिती करून घेत नाही. सेवकाला एवढं तरी देवबाप्पाच्या आत्म्याने समजवलंय की स्वतःची फजिती स्वतःच्या हाताने कधी करण्याचा प्रयत्न करू नको.
मी जर सांगितलं तर केल्या वाचून राहू पण नको. आणि मी याच अनुषंगाने प्रभूची सेवा आजपर्यंत प्रभूच्या नावाने करत आहे. म्हणून प्रियांनो, देवबाप्पाने आज तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा मानना आणलेला आहे. जो मानना आज मला शिवाजीनगरला द्यायचा होता, कारण आजचा वार माझा त्या ठिकाणी असतो, परंतु देवबाप्पाला आज त्या ठिकाणी भेट घेण्याची इच्छा झाली नाही. म्हणून देवबाप्पाने हे ठिकाण दाखवलं आणि मी आपल्यापर्यंत आलो. जेव्हा देव दाखवतो ना, तेव्हा देव मार्ग मोकळे करतो. विश्वासणाऱ्यांचे मनाची अंतःकरणाची पवित्र आत्मा तयारी करतो. कारण सेवक रस्त्याने येत आहे, पवित्र आत्मा सर्व अरेंजमेंट करत असतो. का करतो? कारण बोलणारा सांगणारा पवित्र आत्मा आहे. सेवक त्याचा ऐकतो म्हणून धावतोय. आज पवित्र आत्म्याने हे दाखवलं नसतं तर कदाचित मी आज या ठिकाणी आलो नसतो. आज माझी जी झूमला संध्याकाळी 9 नंतर मॅसेज आहे, त्या मॅसेजची तयारी करण्यामध्येच मी व्यस्त राहिलो असतो. तरी देवबाप्पाने मला संध्याकाळच्या झूमच्या मॅसेजची तयारी दुपारीच करून दिलेली आहे आणि तुमच्याकडे येण्याच्या मॅसेजची पण तयारी देवबाप्पाने केली. बघा किती शॉर्ट आणि स्ट्रिक्ट टाईममध्ये देवबाप्पाने 2 संदेशाची तयारी माझ्याकडून करून घेतली. प्रियांनो, पवित्र आत्मा असलं ना, पवित्र आत्म्याला काही अवघड नाही कोणती गोष्ट. पवित्र आत्मा एका सेवकाकडून 10 वेळेस मॅसेज बोलून घेण्याची त्याच्यामध्ये कुवत आहे. पण सेवक फक्त त्या प्रतीचा असला पाहिजे. सेवक नाही म्हणलं एक दिला संदेश आता परत कस काय द्यायचा. प्रभू जसं पण सेवकाला चालवेल, सेवकाने फक्त रेडी राहणं गरजेचं आहे. म्हणून वचनात सांगितलंय, सुवेळी यावेळी तू तयार आहेस. सेवकाचं आद्य कर्तव्य एवढंच आहे, प्रभूच्या कार्यासाठी स्वतःला नेहमी तयार ठेवायचं. म्हणून आपण काढूया आजचं वचन, ज्या वचनातून देवबाप तुम्हाला आज आशीर्वादित करणार आहे. स्तोत्रसंहिता 38 वचन. पुढं 20. जे चांगले आहे ते धरून मी चालतो, म्हणून बऱ्याचशी फेड वाईटाने करणारे द्रोहाने माझा विरोध करीतात. प्रियांनो, सेवेमध्ये ना फक्त सेवकासाठीच हे शब्द नाहीत. देवाचं वचन फक्त म्हणत नाही हे सेवकासाठीच आहे. जेवढे प्रभूच्या नावावर विश्वास ठेवणारे आहेत त्या सर्वांसाठी हे देवाचं वचन लागू आहे. देवबाप टार्गेट धरून कोणालाच आपलं वचन देत नाही. देवबाप सर्वांसाठी बोलतो, कारण देवबाप्पाने ठरवून ठेवलेलं आहे की माझ्या नावामध्ये जे आलेले आहेत ते सुख तर मी त्यांना देईलच देईल, पण त्यांना दुःखातूनही जावं लागेल, पेच प्रसंगातून जावं लागेल, त्रासातून जावं लागेल, छळातून जावं लागेल, अपमानातून जावं लागेल. आपल्या मनाची मनस्थिती बिघडेल. अशा परिस्थितीतूनही सेवकाला, विश्वासणाऱ्याला कधी जर गरज पडली तर जावं लागेल. पण लक्षात ठेवा, एवढ्या गोष्टीतून जर आम्हाला जायचंय ना, पवित्र आत्मा आम्हाला सहाय्यक आहे. तो आम्हाला धीर देणारा आहे. तो आम्हाला सांगतो, धीर धर, क्षणभर आलेल्या संकटाला पाहून घाबरू नको. बघा आता आमचा तारणारा येशू ख्रिस्त आमच्यासाठी आला ना. पवित्र शास्त्र सांगतं ना. बघा आता त्या तारणाऱ्यासाठी एक शब्द दिलाय बायबलमध्ये. इब्रिकराचं पत्र 2 अध्याय 18 वचन. इकडं नवीन करारात याकोबाचं पत्र आहे ना, त्याच्या अलीकड इकडे पुढं 2 अध्याय 18 वचन. खूप लांब आली बाळा. कारण या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले, त्या अर्थी त्याची परीक्षा होत आहे, त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे. पाहिलं,
येशू ख्रिस्ताची भावी सेवा कार्यामध्ये परीक्षा झाली। वेगवेगळ्या प्रकारे सैतानाने येशू ख्रिस्ताला तपासण्याचा प्रयत्न केला, पण खालच्या भागामध्ये सांगण्यात आलंय की येशू ख्रिस्ताला सहाय्य करणारा देवाचा आत्मा सदैव त्याच्या सोबत होता। प्रियांनो, देवाचा आत्मा येशू ख्रिस्ताबरोबर होता, म्हणून येशू ख्रिस्ताला सर्व काही सहन करता आलं। तो आपल्या मुखातून एकही शब्द सैतानाला वाव मिळेल असा बोलला नाही। का नाही बोलला? कारण पित्याने ज्या कार्यासाठी, ज्या इच्छेसाठी पाठवलं होतं की पापाच्या दास्यामध्ये सैतानाने जे अखिल पिढीचे लोक जे येणार आहेत, जे हयात आहेत, त्यांच्या नावावर जो पापाचा शिक्का लागलेला आहे, त्या शिक्क्याला मिटवण्यासाठी मी तुला माझ्या आत्म्याच्या प्रेरणेने पाठवित आहे। म्हणून येशूचा जन्म कसा झाला? आत्म्यानेच झाला ना। कुमारी मारिया हिच्याद्वारे जन्म झाला ना। कुमारी मारियाला पण आश्चर्य वाटलं, मी तर कुमारी आहे, कसं काय मी गर्भवती होईन आणि ज्या बालकाला मी जन्म देणार आहे त्या बालकाचं नाव येशू ठेवा असं सांगण्यात आलंय। लोक काय म्हणतील, अरे अविवाहित तरुण ही बहीण आहे, ही गर्भवती कसं काय झाली, हिला बालक कसं काय झाला? आजच्या समयाचं चित्र आणा बरं प्रियांनो डोळ्यासमोर। आजच्या समयामध्ये जर एखादी घटना एखाद्या ठिकाणी अशी घडली तर त्या परिवारासाठी, त्या स्त्रीसाठी कोणी चांगले शब्द वापरेल का? हां, वापरेल का? म्हणते का खूप चांगली कंडिशन आहे, चांगली स्थिती आहे, पण त्या समयामध्ये पवित्र आत्म्याने त्या प्रजेच्या सर्व लोकांना कंट्रोलमध्ये ठेवलं होतं की कोणी मारियाची निंदा करू नये, मारियाला काही बोलू नये, मारियाच्या विरोधात कुणी जाऊ नये, याची खबरदारी गॅब्रिएल दूत घेत होता। म्हणून गॅब्रिएल दूतानेच मारियाला सांगितलं, तू गर्भवती होशील आणि तू ज्या पुत्राला जन्म देशील त्याचं नाव तू येशू ठेव। येशू या शब्दाचा अर्थ आहे देव इम्मॅन्युएल, येशू या शब्दाचा अर्थ आहे तारण पण आहे, इम्मॅन्युएल आम्हाबरोबर आहे। अशा तऱ्हेचं लोककृत शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायात सांगण्यात आलेलं आहे। प्रियांनो, येशू ख्रिस्ताला जर सैतानाने भावी काळामध्ये त्रासापासून रोखलं नाही, त्रासापासून येशूची गय केली नाही, तर तुम्ही आम्ही काय आहेत आज? तुम्ही आम्ही काय आहेत सांगा? आमची काय स्थिती सैतानासमोर? पण आम्हाला सांभाळणारा, आमचा तारणारा येशू ख्रिस्त आहे। तो आम्हाला सांगतो, कोणतीही परिस्थिती तुमच्यावर आली ना, घाबरू नका, मी तुमच्याबरोबर आहे। फक्त आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये या गोष्टीचं परीक्षण करायचं आहे प्रियांनो, माझ्याबरोबर पवित्र आत्मा आहे का? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मी प्रभूच्या नावामध्ये चाललेलो आहे का? जर एखाद्याला माझ्यामध्ये पवित्र आत्मा दिसत नाही असं जर वाटत असेल तर त्यांनी घाबरायचं पण नाही, देवबाप्पाकडे प्रार्थना करायची। कारण अंतिम समयामध्ये जो विश्वासणारा विश्वासाने देवबाप्पाला हाक मारेल त्याची प्रार्थना धुपासारखी प्रभूकडे जाईल। म्हणून योएल संदेश त्याला सांगण्यात आलं होतं, शेवटल्या काळामध्ये मी माझ्या आत्म्याचा वर्षाव माझ्या विश्वासणाऱ्यावर करील। प्रियांनो, पवित्र आत्मा त्यांनाच मिळतो ज्यांना पवित्र आत्मा विश्वासाने हवा आहे। आणि प्रभूला सांगायची गरज पडत नाही पवित्र आत्मा कोणाला कशा प्रकारे हवा आहे, कोण कशासाठी पवित्र आत्मा माझ्याकडे मागतोय। ज्यांना खरोखर प्रभूमध्ये व्यवस्थित चालण्याची इच्छा असेल त्यांना पवित्र आत्मा दिल्याशिवाय प्रभू राहत नाही। पण जर कुणी देवाचा पवित्र आत्मा विपरीत कारणासाठी देवाकडे मागल तर देवबाप तसं करीलच हे सांगता येणार नाही। प्रियांनो, देवबाप्पाने जे काही केलंय ना किंवा जे काही करत आहे ते त्याच्या गौरवासाठी करत आहे, आमच्या गौरवासाठी प्रभू काही करत नाही। म्हणून
आम्हाला प्रभूने आपल्या राज्यात घेतानाच बोललाय, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. वचनच आम्हाला सांगतंय की देवाची मर्जी पूर्ण करण्यासाठी त्याने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय. आणि जो कोणी या शब्दाला ओळखून प्रभूमध्ये चालेल ना, त्याचा प्रभूमधला प्रवास अतिशय आशीर्वादाचा होईल. पण जो प्रभूमध्ये राहून नाही, प्रभूवर मी विश्वास ठेवलाय पण मनाने मी चालेल, मग त्याचा प्रवास योग्य रीतीने होईल हे सांगता येणार नाही. आणि अशा प्रकारच्या विधानाने चालणारे बहुसंख्य विश्वासणारे आज प्रभूला दिसत आहे. आणखी दुसऱ्या प्रकारचे कोणते विश्वासणारे प्रभूला दिसत आहे? देवाच्या वचनाचा विरोध करणारे पण विश्वासणारे देव बाप्पाला दिसत आहे. प्रियांनो, प्रभूच्या नावामध्ये राहत असताना कधीही बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावू नका. तुम्हाला काही अधिकार नाही देव बाप्पाच्या वचनाला दोष लावण्याचा, कारण देवाने आपलं वचन आपल्या गौरवासाठी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याने आपले गौरव पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला सांगण्यासाठी सेवकांना नियुक्त केलेला आहे. आणि जेव्हा पवित्र आत्म्याला वाटेल की मला एखादी गोष्ट माझ्या विश्वासणाऱ्यांना कळवायची आहे, सांगायची आहे, तेव्हा पवित्र आत्मा बोलायला घाबरत पण नाही. पवित्र आत्मा डरपोक नाही, पवित्र आत्मा अधिकाराने बोलणारा आहे. म्हणून येशू म्हणायचा, मी जे काही बोलतो अधिकारवाणीने बोलतो, मी घाबरत आणि भीत कधीच बोलत नाही. आणि मग जे सदुकी परुषी शास्त्री असायचे ते फार घोटाळ्यात आणि आश्चर्यात पडायचे की हा इतक्या अधिकारवाणीने कस काय बोलतो, हा आत्ता जन्म घेतलेला जगामध्ये आलेला एवढं अधिकाराने बोलण्याचं याला कुठून पावर मिळालेला आहे. कारण ज्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही ना, तेच घोटाळ्यात पडले. ज्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं ना प्रियांनो, ते कधी घोटाळ्यात पडले नाही. आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारणारे पण हेच घोटाळ्यात पडलेले होते. सर्व इस्रायली लोकांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारलेलं नाही. ज्यांनी येशू ख्रिस्ताचा नाकार केला त्यांनीच येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर हाल करून मारण्यात आलेलं आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा अंतिम समयामध्ये आपल्या मनातल्या काही इच्छा ज्या त्याला प्रगट करण्याची इच्छा होते, त्या इच्छा तो सेवकाच्या मुखातून प्रगट करत आहे. पण सेवकाने कधी असं म्हणू नये, पवित्र आत्मे तू जर बोलायला लागला तर पूर्ण बोल, अगदी थोडकं तू का बोलतो, माझी इच्छा आहे तू पूर्ण बोल. पवित्र आत्मा आपल्या मनाचा मालक आहे. त्याला जेवढं आवश्यक वाटण आपल्या विश्वासणाऱ्याला आशीर्वादासाठी पुरे आहे तेवढं तो सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्ताची जर परीक्षा झाली तर आमची पण भावी जीवनामध्ये परीक्षा होणार, हे खूनगाठ बांधून ठेवा. पण आमची परीक्षा कशी होईल ते आम्हाला सांगता येणार नाही, किती दिवस होईल, कशा प्रकारे होईल. पण खात्रीचा शब्द पवित्र आत्मा बोलत आहे की जरी तुमची परीक्षा झाली, या परीक्षेतून तुम्हाला मी बाहेर काढील. बघा आता त्याचा पुरावा आपण वचनातून बघू. 1 करंथीकराचं पत्र, रोमकराच्या पत्रानंतर 10वा अध्याय 13वं वचन. 1 करंथीकरा 13वं वचन. मनुष्यास सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वासपात्र आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करी, असे की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. असे की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. आमची परीक्षा पण इतकी भयानक होणार नाही प्रियांनो की जी परीक्षा आम्हाला सहन करता येणार नाही. पण आमची परीक्षा अशा प्रकारे होऊ शकते
की आम्ही कुठंतरी खिन्न होतो, नाराज होतो, मनाची अस्थिरता येईल, विचलितपणा आमच्यामध्ये येईल, अशा तऱ्हेच्या गोष्टी परीक्षेमध्ये कदाचित आमच्यावर येतील. पण आम्ही पूर्णपणे त्या परीक्षेमध्ये हारू याची शाश्वती पवित्र आत्मा देत नाही. पवित्र आत्मा म्हणतो या परीक्षेतून तुम्हाला बाहेर काढण्याचा मी उपाय करील. आणि त्यांनाच परीक्षेतून देवबाप बाहेर काढण्याचा उपाय करतो ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. लक्षात घ्या पवित्र आत्मा काय बोलत आहे. पवित्र आत्म्याच्या संपर्कात जे आहे त्यांच्यासाठी खात्रीचं आश्वासन आहे की देवबाप त्यांना सहाय्य करील. ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा दिसत नाही ना, त्यांच्यावर जर परीक्षा आल्या किंवा इतर काय आलं तर ते कसे त्यातून निघतील, कसे निभवतील हे मला सांगता येणार नाही. पवित्र आत्मा आपल्या विश्वासणाऱ्याला, आपल्या सेवकाला कंट्रोलमध्ये ठेवतो. मग काय प्रमाण आहे प्रभूने आम्हाला निवडलंय, प्रभू आमच्या बरोबर आहे, हे प्रमाण आहे. पवित्र आत्मा जर आमच्या बरोबर आहे तर आम्ही प्रभूचे आहोत. जर आमच्यामध्ये पवित्र आत्म्याची शाश्वती दिसत नाही तर विश्वासणाऱ्याला विश्वासाने देवबाप्पाकडे प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. आणि जर देवबाप्पाला त्या विश्वासणाऱ्याची प्रार्थना मान्य झाली तर त्याला पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मार्थेला म्हणाला होता, विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. योहान 11:40 हा शब्द देवबाप मार्थेला बोललेला होता. प्रियांनो, परीक्षा जे चांगले आहे ते धरून राहतो ना, त्यांच्यामध्ये काही गोष्टी त्यांनी करण्यासाठी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. त्याच्यातली पहिली गोष्ट आपण पाहूया की ज्यांनी चांगलं धरून राहिले आहे त्यांच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे किंवा काय मार्गातून त्यांना प्रभूमध्ये जायचं आहे. तर काढू पहिले थेसलिनकर 3 अध्याय 4 वचन. तिसरा अध्याय 4 वचन. कारण आम्ही तुम्हा जवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हा सांगून ठेविले की आपणास संकटे भोगवायची आहेत, त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हाला कळले आहे. बघितलं प्रियांनो, पाऊल थेसलिनकराच्या प्रियजनांना उपदेश करत असताना बोलत होता की ख्रिस्ताने जर तुम्हाला आपल्या राज्यात घेतलेलं आहे तर असं समजू नका की ख्रिस्ताच्या राज्यामध्ये मौज मजा आनंद प्रभू येईपर्यंत आम्ही सुखी राहणार. अशासाठी प्रभूने आम्हाला आपल्या राज्यात घेतलं नाही, तर आपल्याला संकटे भोगायची आहे. कारण संकट आमच्या येशू ख्रिस्ताने सहन केले. येशू ख्रिस्त जेव्हा जगामध्ये आला, फुलाच्या बिछाण्यावर जन्म घेतला येशू ख्रिस्ताने. लिहिलंय का बायबलमध्ये की मारियाने फुलाच्या बिछाण्यावर येशू ख्रिस्ताला जन्म दिला? लिहिलंय असं वचनात. सैतानाने येशू ख्रिस्ताला गाईचा गोठा दाखवला. तू पापी लोकांना तारण्यासाठी येत आहेस ना जगामध्ये, तुझं स्वागत मी गोठ्यापासून करतो. आणि आमच्या येशू ख्रिस्ताने गोठ्यात जायला पण इन्कार केला नाही. तो असा नाही म्हणला मी देवाचा पुत्र आहे, एकुलत्या एक देवाचा पुत्र आहे, मी कस काय गायच्या गोठ्यामध्ये जाऊ, इतक्या खालच्या पातळीच्या ठिकाणी मी जन्म घेणार नाही. आमचा येशू ख्रिस्त मुळीच असं बोलला नाही. त्याने गायीचा गोठा पसंत केला. प्रियांनो, सैतानाने येशू ख्रिस्ताची परीक्षा इथपासून घेण्याची सुरुवात केली. गायीच्या गोठ्यापासून येशूची परीक्षा झाली. थेट येशू ख्रिस्ताचा मृत्यू होईपर्यंत कशा कशा प्रकारे येशू ख्रिस्ताला छळण्यात आलं ते आपल्याला काही अंशी माहीत आहे. प्रियांनो, आमचा येशू इतका नम्र राहिला, इतका दीनलीन झाला प्रियांनो आम्हाला पापातून सोडण्यासाठी. त्याने कोणत्याही गोष्टीची आम्हाला वाचवण्यासाठी कोणती हरकत घेतली नाही. हर गोष्टीतून सैतानाने त्याला त्रास दिला, पण आमचा येशू कातरणाऱ्या समोर जसं मेंढरू शांत असतं
त्याप्रमाणे आमचा येशू ख्रिस्त त्या दुष्ट दुर्जन लोकांसमोर सदैव राहिला, पण आमच्या येशूने कधीही मुख उघडलं नाही. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला आपल्या लोकाच्या बचावासाठी काय बोलायची संधी होती, तिथं मात्र येशू बोलल्याशिवाय पण राहिला नाही. शुभवर्तमानामध्ये आम्हाला दिसतं येशू ख्रिस्त काही ठिकाणी बोललेला आहे, पण ते आमच्या हिताच्या फेवरमध्ये बोललेला आहे. पाप होण्याच्या फेवरमध्ये येशू बोललेला नाही. प्रियांनो, सैताननं भावी जीवनामध्ये 33.5 वर्ष तारासला येशूकड. सुईच्या टोका एवढं येशूकडून पाप होण्याची प्रतीक्षा करण्यासाठी, पण येशू ख्रिस्ताने सुईच्या टोका एवढं भावी आपल्या सेवा कार्यामध्ये पाप केलं नाही. सैतानाला पूर्णपणे निराश, हताश, उदास केलं आणि शेवटी आपल्या मरणाने आणि पुन्हा जिवंत होण्याने सैतानाचा पराभव केला. त्या देवाचे तुम्ही लेकरं आहात प्रियांनो. तुम्ही साधारण व्यक्ती नाही प्रियांनो. जग तुम्हाला साधारण म्हणत असेल, काय देव एक ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, काय नाही, यांची संख्या फार थोडी असते. थोडेच आम्ही आहो, पण देवासाठी अनमोल आहोत. प्रियांनो, कधी भावी जीवनामध्ये प्रभूमध्ये चालत असताना खिन्नतेचं जीवन जगू नका. काही जणांना प्रार्थनेत बसलो ना, त्यावेळेला फार उभारी येते, फार आनंद होतो, फार त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या येतात. पण एकदा सेवक निघून गेले ना, जशी त्यांची परिस्थिती त्याच्यापेक्षा थोडी वाईट परिस्थिती होती. का होतं कधी कधी असं माहिती आहे का प्रियांनो? याचं कारण सांगतोय देव बापाच. आम्ही जर आमचं मन प्रभूसमोर फ्रेश नाही ठेवलं, तर तो दुष्ट आमच्यावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. त्याला तर असेच हवे आहेत की जे मनाचे दुर्बळ, मनाचे खिन्न होणारे असतील, त्यांच्यावर तो हल्ले केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही फ्रेश तिचं जीवन जगण्यासाठी आम्ही वचन वाचणं गरजेचं आहे. 24 तासामध्ये आम्ही एक अध्याय जर वाचला ना प्रियांनो, तो एक अध्याय सैतानाच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्यासाठी आत्मिक ते हत्यार आहे. बायबल वाचणं साधारण समजू नका प्रियांनो. सैतानाच्या विरुद्ध लढण्याचं हत्यार आहे. म्हणून इफिसकराच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, आत्मिक शस्त्र सामुग्री धारण करा. आणि त्या आत्मिक शस्त्र सामुग्री धारण करण्यामध्ये बायबलचं वचन वाचणं हे सर्वप्रथम आहे. काही जणांना बायबल वाचण्याचं महत्त्व समजत नाही. नाही व आम्हाला सगळं करता येतं, बायबलच वाचायला आम्हाला वेळ मिळत नाही ना, आम्हाला बायबल वाचण्याची इच्छा होत नाही. प्रियांनो, सैतान सगळं करण्याच्या अधीन राहतो. विश्वासणाऱ्याला देवाच्या संपर्कात, देवाच्या वचनामध्ये येण्यासाठी तो निरनिराळे मोहाचे जाळे टाकतो. आणि हे मोहाचे जाळे त्यांच्यावर टाकतो जे विश्वासामध्ये कमजोर आहेत, जे वचनाप्रमाणे चालण्याची इच्छा ठेवत नाही, त्यांच्यावरच हे जाळे आहेत. जे वचनाप्रमाणे चालण्याची इच्छा ठेवतात, प्रभूवर विश्वास त्यांचा मजबूत आहे, त्यांच्याजवळ तो थडकत देखील नाही. अवतीभोवती पण तो येत नाही. त्याला माहिती आहे हे फार विश्वासी आहेत, यांच्या भोवती प्रभूने अग्नीचं कुंपण ठेवलेलं आहे. आणि सैतान चुकूनही अग्नीमध्ये हात घालत नाही. तो एवढा जरी वाईट आहे ना, पण त्याला एवढी अक्कल आहे की आगीमध्ये आपण कधी हात घालू नाही. तो आगीमध्ये कधीच हात घालीत नाही. आणि जेवढे दुष्टात्मे त्याने आकाशात ठेवले त्यांना पण ताकीद देऊन सांगितलंय, आगीच्या ठिकाणी कुणी हात घालू नका. तिथं रस्ता द्यायचा त्या आगीला जाण्यासाठी, तिला अडवायचा कधीच प्रयत्न करायचा नाही. प्रियांनो, आमच्यामध्ये ती आग पवित्र आत्मा द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही घ्यायला तयार आहात का? तुम्हाला ती आग हवी आहे का? आणि अंतिम समयामध्ये देवबाप आपल्या प्रियजनांचं संरक्षणासाठी हे करण्यासाठी कुठल्या प्रकारची तडजोड करणार नाही.
ताबडतोब आगीच्या कुंपणाने आपल्या विश्वासणाऱ्याला सेवकाला तो आपल्या नियंत्रणामध्ये सुरक्षित ठेवीन. का? कारण सैतान कोणत्याही प्रकारे विश्वासणाऱ्यावर सेवकावर हल्ले करण्याची योजनाच करणार. का करणार त्याचा पुरावा बघू आपण. प्रगटीकरण जरा वचनही आपण बघत जाऊ. काही जे बोलतो आपण त्याला पुरावे जर असले तर वचन जरा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. 20वा अध्याय, प्रगटीकरण 20वा अध्याय 3रं वचन वाचा. 3रं. आणि 1000 वर्षे पूर्ण होत तोपर्यंत त्याने राष्ट्रास आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारिला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडिले पाहिजे. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडिले पाहिजे. सध्या सैतानाला आमच्या देव बाप्पाने मोकळं सोडलेलं आहे. मोकळा येतो सध्या आणि त्याला समजतच नाही मी कुठं जाऊन काय करू. काहीही करण्याच्या त्याच्या मनामध्ये इच्छा येते आणि जे काही त्याच्या मनात येतं ते केल्याशिवाय राहत नाही तो. पण कोणावर तो करण्याची इच्छा ठेवतो? जे प्रभूमध्ये कमजोर आहेत त्यांच्याच मागं लागतो तो. त्याला एवढी तर समज आहे मला मागं कोणाच्या लागायचं आहे. जे प्रभूमध्ये सक्षम आहेत, भक्कम आहेत, स्थिर आहेत त्यांच्या मागं कधी सैतान लागत नाही. 1 आणि 2 वचन त्याचं अध्यायाचं वाच बाळा. 20व्या अध्यायाचं 1 आणि 2. नंतर मी एक देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अगाध कुपाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखदंड होता. त्याने दियाबल जो सैतान म्हटला जुनाट साप म्हणजे अजगर त्यास धरिले 1000 वर्षे बांधलेले राहण्यासाठी त्याला बांधून अगाध कुंपात टाकिले. बघा 1000 वर्ष ज्याला अंधारे खोलीमध्ये किंवा अंधाराचं काहीतरी गोल राऊंडमध्ये त्याला वरून टाळ्याने पॅक करून ठेवलं आणि अचानक ते झाकण उघडल्यावर जो अंधारामध्ये 1000 वर्ष होता तो जेव्हा बाहेर येईल तेव्हा त्याची परिस्थिती काय असेल? किती त्याचं मन चलबिचल स्वतःला करील. काय करून काय नाही, कुठं जाऊन कुठं नाही, कोणाच्या मागं लागून कोणाला कशी पीडा देऊ हेच त्याच्या डोक्यात येईन ना. जो अंधारामध्ये 1000 वर्ष बंद होता ज्याला प्रभूने सोडलं थोड्या वेळासाठी तो बेचैनरित्या या पृथ्वीवर फिरणार. प्रियांनो, सैतानापासून जर स्वतःला वाचवण्याची तुमची इच्छा असेल तर वचनामध्ये राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वप्रथम वचन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं तुम्ही प्रार्थना करणारे विश्वासी असलं पाहिजे. आणि तिसरं जे काय देवबाप तुम्हाला वचनातून शिकवतो तुम्ही जे काय वाचता त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. या 3 माध्यमातून जर तुम्ही प्रभूमध्ये येशूमध्ये चालण्याचा प्रयत्न केला ना तुमच्या मागं सैतान चुकूनही लागणार नाही. चुकूनही तो म्हणणार नाही अरे यांच्या मागं लागतो. जरी तो अंधाऱ्या कोठडीतून बाहेर निघला ना तुमच्या मागं लागण्याची चेष्टा तो कधीच करणार नाही. म्हणून प्रियांनो, जो शब्द आलेला आहे की आपल्याला संकटे भोगायची आहेत, संकटाला घाबरू नका. संकटांना पाहून प्रभूला बरं वाईट काही बोलू नका. प्रभूचं मन आमच्या शब्दाने दुखेल असं काही करू नका. जर यदा कदाचित आम्ही बोललो तर प्रभू आमची भावना ओळखतो की आम्ही का ते शब्द बोललो, बोलण्याची परिस्थिती आमची कशी आहे. प्रभू सगळं तोल माफ करतो. प्रियांनो, विश्वासणार आपण जेव्हा अति भयंकर त्याला जेव्हा वाटणारे नियंत्रणाच्या बाहेर चाललंय तेव्हाच कदाचित काहीतरी प्रभूला बोलण्याचं धाडस करेल. पण साधारण असलं ना तर तो सहन करण्याच्या तयारीमध्ये प्रभूच्या नावाने सदैव सिद्ध राहण्याचा प्रयत्न करतो. आता पहिली गोष्ट आपण पाहिली. आता दुसरी गोष्ट पाहूया. त्यासाठी काढूया प्रगटीकरणाचं पुस्तक 7वा अध्याय 14वं वचन. मी त्याला
त्याला म्हटले, प्रभू, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटांतून येतात ते हे आहेत, यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहे. प्रियांनो, असं समजू नका तुम्ही, आम्ही प्रभूच्या नावाने संकट सहन केले म्हणजे काय नाही बाबा. देवाच्या दासांनी वचन सांगितलं, आम्ही ते ग्रहण केलं. आम्हाला काय आता देवबाप्पाच्या वचनातून जे सांगण्यात आलं ते आम्ही केलं. देवबाप त्याला फार मोठी उपमा देतो. काय नाव देतो? फार मोठ्या संकटातून जे येतात त्यांनी आपले झगे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध की पवित्र केले आहे. संकट सहन करणं साधारण समजू नका तुम्ही प्रियांनो. कधी कधी विश्वासणाऱ्याला वाटतं काय नाही, सेवक सांगतात संकट सहन करायचे, आम्ही करू. पण संकटाला देवबाप्पाने ही शाबासकी जे संकट सहन करतात त्यांच्यासाठी ठेवली. संकटांना पाहून कधी हार मानू नका प्रियांनो. जीवनामध्ये कधीच हार मानू नका. मी माझ्या सेवा कार्यामध्ये जेव्हा मी नवीन प्रभूमध्ये आलो, बघा, मी नवीन 82 साली प्रभूमध्ये आलो. 27 ऑक्टोबर 1982 साली संध्याकाळी 6 वाजता मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये मी अनुभवलं प्रियांनो, जे पूर्वी ख्रिस्ती होते आणि ते मला म्हणायचे येशू ख्रिस्तासारखा देव नाही, येशू ख्रिस्त खूप चांगला आहे, येशू ख्रिस्त सदैव मदत करतो, येशू ख्रिस्ताकडे जो येतो तो सदैव आनंदी जीवन जगतो. अशा तऱ्हेचे शब्द जेव्हा मी प्रभूमध्ये नव्हतो त्यावेळेस मी ऐकायचो. पण प्रियांनो, कालांतराने असं झालं. काय कालांतराने झालं माहिती आहे का प्रियांनो? जेव्हा मी प्रभूमध्ये आलो, काही वर्षाने जे विश्वासणारे मला असे बोलायचे ना, तेच प्रभूपासून दूर गेले. आणि जेव्हा ते प्रभूपासून दूर गेले तेव्हा म्हणलं, अहो ब्रदर, तुम्ही मला काय बोलायचे जेव्हा मी प्रभूवर विश्वास ठेवणारा नव्हतो? काय म्हणायचे तुम्ही? तेव्हा प्रियांनो, त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही. का नाही दिलं प्रियांनो? कारण संकट त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले असतील. संकट सहनशक्तीच्या पलीकडे त्यांच्याच जातात प्रियांनो, जे वचनामध्ये राहत नाही. सहनशक्तीच्या पलीकडे संकट जाण्याचं माध्यम एकच आहे, तुम्ही वचनात नाही राहिले. शैतान तुमच्यावर असे काही हल्ले करील, असे काही तुमच्यावर तो अग्नी ज्वलित बाण पाठविल की तुम्ही बेचैन होताल. मग शैतानाच्या अग्नी ज्वलित बाण जर रोखायचे असले तर वचनाची ढाल तुमच्याजवळ पाहिजे, तर ते शैतानाच्या अग्नी ज्वलित बाण तुम्हाला रोखता येणार आहे. तुमच्याजवळ वचनाची ढाल नाही ना, मग शैतान तर तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या बायबलमध्ये शैतानाला देवबाप्पांनी कशा प्रकारे आम्हाला सांगितलेलं आहे. तो जर चांगला असता तर त्याला स्वर्गाच्या बाहेर प्रभूंनी काढलं असतं का? स्वर्गाच्या बाहेर काढलं? कारण त्याच्यामध्ये चांगला गुणी देवबाप्पाला दिसणारच नाही. देवबाप्पाने खूप संधी दिली त्याला चांगले गुण त्याच्यामध्ये आणण्याची, पण जितकी संधी देवबाप्पाने दिली तितका तो त्या संधीचा त्याने वाईट उपयोग केला. आणि जेव्हा देवाने पाहिलं की हा आता सुधारण्याच्या बिलकुल मनस्थितीमध्ये नाही, तेव्हा प्रभूने त्याला नाकारलं. आणि नाकारण्या अगोदर त्यांनी पण युद्धाची मागणी केली. मी पण अशा प्रकारे हार मानायला तयार नाही, माझ्याबरोबर युद्ध कर, त्याच्यात जर मी हारलो तर मग तुला जे माझं करायचं ते कर. आणि युद्धामध्ये शैतानाचा पराभव झाला असं बायबल आम्हाला सांगतं. सांगा, ज्याने परमेश्वराच्या बरोबर युद्ध करण्याची तयारी दाखवली. इतका कृपाळू, दयाळू, कनवाळू, मंदक्रोध आमचा परमेश्वर आहे. त्याच्याबरोबर जर असं त्याने वागण्याची तयारी दाखवली तर आमच्या परमेश्वराने कोणत्या हद्दीपर्यंत त्याच्यावर दया करायला पाहिजे होती?
दयेच्या पलीकड सैतान क्रूरतेने स्वर्गामध्ये वागलेला आहे, म्हणून देवबाप्पांनी त्याला खाली टाकलं. प्रियांनो, आता देवबाप वचनात बोलतो, काय बोलतो आता आपण वचन काढणार नाही, पण मी बोलतो. देवबाप वचनात म्हणतो, यशायाच्या पुस्तकामध्ये 54व्या अध्यायामध्ये म्हणतो, मी क्षणभर तुला सोडिले आहे, पण मोठ्या करुणेने मी तुला आपल्या जवळ घेईन. ही आहे आमच्या देवबाप्पाची आमच्या बरोबर वागण्याची स्थिती. आम्ही किती भयानकरित्या प्रभूच्या विरोधात गेलो ना, देवबाप्पाचं हे आमच्यासाठी बोलणं आहे, मी तुला क्षणभर मात्र सोडय, पण मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. मग आम्ही देवाच्या विरोधातच जायचं का प्रियांनो? जर आमचा देवबाप मोठ्या करुणेने आम्हाला जवळ घेतो, मग नाही आमचा देव आम्हाला करुणेने जवळ घेणार आहे ना, मग चला देवाच्या विरोधात वागू आपण. असं करावं का आपण? जेव्हा आम्ही ही प्रक्रिया करू तेव्हा सैतानाला वाव दिल्यासारखं होतं. प्रियांनो, भावी जीवनामध्ये कधी वचनाला दोष लावू नका. देवाचं वचन नाही, ते तुमचं वचन नाही. तुम्हाला काही एक अधिकार नाही त्या वचनाला दोष लावायचा. देवाने जसं पण ते वचन ठेवलंय त्याच्या महिमेसाठी, त्याच्या गौरवासाठी ठेवलंय. तुमची देव बाप्पाने आठवण केली, ही तुमची अतिशय महानता आहे प्रियांनो, की देवाने तुमची आठवण केली आणि त्याने आपल्या राज्यात तुम्हाला घेतलंय. मग देवाने आपल्याला त्याच्या राज्यात घेतलं, मग आम्ही देवाच्या वचनाचा विरोध करत राहायचं का? विचार करा प्रियांनो, आज कसं वातावरण चाललेलं आहे. प्रियांनो, इतकं काय देवबाप माझ्या मुखातून बोलण्याची अपेक्षा करतोय, पण तुम्हाला जेवढं पूरक आहे, जेवढं तुम्हाला समजेल तेवढं पवित्र आत्मा सांगण्याची तयारी ठेवतो. कधीही देवाच्या विरोधात जाण्याची इच्छा मनामध्ये आणू नका, तसा विचारही करू नका. तशा प्रकारचे विचार जर आले तुमच्या मनात यदा कदाचित, तर नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने त्या वाईट विचारांना हाकलून लावा. भावी जीवनामध्ये वाटचाल करत असताना कशाही प्रकारचा पेच प्रसंग आमच्यावर येईन, म्हणून प्रभू म्हणतो, जे मोठ्या संकटातून येतात त्यांनी आपले झगे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध आणि पवित्र केले. नाही आवडणार का तुम्हाला आपले झगे शुद्ध आणि पवित्र करणं? कधी कधी काय होतं, प्रार्थनेमध्ये बसतो ना तेव्हा फार सुंदर वाटतं ऐकायला. अरे मी करीन बरं का, अरे माझा जागा जर शुद्ध आणि पवित्र होणार आहे, मी करीन. पण जशी प्रार्थना समाप्त होती, सेवक निघून जातो, एखादा मोहपाश आला ना, मग विसरून जातो की अरे मला जागा शुद्ध करायचं आहे. मग या मोहपाशाचं काय करू? फार पेच प्रसंग वेगवेगळे येतात प्रियांनो, कारण या सर्व अनुभवातून मी गेलेलो आहे. काही अनुभव मी सेवक होण्या अगोदर प्रभूने मला सहन करण्याची शक्ती दिली, आणि जेव्हा देवाने पाहिलं अरे याच्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे, तेव्हा त्यांनी मला सेवक होण्याचा अधिकार दिला. प्रभूमध्ये आलो लगेच मी सेवक झालो असं नाही प्रियांनो. फार वर्ष मला वाट बघावी लागली सेवक होण्यासाठी, आणि जेव्हा सेवक झालो ना तेव्हा माघार घेतली नाही मी. आत्तापर्यंत माघार घेतली नाही. भविष्यात कुणी पाहिले काय होईल आणि काय नाही. आत्तापर्यंत शक्यतो माघार न घेण्याचं मी ठरवलंय, की माझा देव मला जे सांगेल ते मी करीन. त्याच्यासाठी कुठल्याही परिस्थितीतून मला जावं लागलं, मी जाण्याचा प्रयत्न करेल. प्रियांनो, आम्ही फक्त प्रयत्न करणारे विश्वासी सेवक आहोत, आणि जर आमचे प्रयत्न प्रभूला मान्य असणारे असले ना, देवबाप आम्हाला त्या प्रयत्नामध्ये आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. सांगा आता, तुम्ही इथं बसलात, कशाला बसलात? काय कारण नाही बसायचं? देवाचा आशीर्वाद. आमेन. सगळे काम तुम्ही स्टॉप केले. अरे देवाचे सेवक आले, चला आज सेवक उशिरा येतात पण आज जरा लवकर आले, काहीतरी देवबाप्पाने त्यांना लवकर दाखवलं असं म्हणून आले. तुम्ही म्हणले का ब्रदर तुम्ही 7:30 वाजता येता, आज 6 वाजताच आले किंवा 6:15 आले.
आमचा आता स्वयंपाकाचा टाईम किंवा आवराआवरीचा टाईम आहे आणि तुम्ही आले आता बसल्यावर आमचे पुढचं काम कसे होतील? देवाच्या आत्म्याने तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथं बसवलंय प्रियांनो. तुम्ही देवासाठी 1 मिनिटाचा वेळ दिला ना प्रियांनो, तो वेळ तुमच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये देवबाप लिहून ठेवत आहे. तुम्ही लिहून ठेवतात का? देवबाप सगळं लिहून ठेवतोय आणि याच कृतीवर तुम्हाला वरती मुकुट आहे. तुमचं बसणं साधारण समजू नका प्रियांनो. तुम्ही आहा म्हणून मी बोलतोय. तुम्ही नसते कुणाला वचन सांगितलं असतं? सांगा, मी वचन कुणाला सांगितलं असतं? माझ्याजवळ वचन आहे, पवित्र आत्मा आहे, सगळं आहे, पण प्रीच कुणाला केलं असतं? जे शाश्वत आहे, ज्यांना ऐकायची करण्याची शक्ती आहे, त्यांनाच वचन सांगितलं जातं. ह्या निर्जीव घरांना वचन सांगितलं कळन का? हे म्हणतील का घरं? नाही, मला कळलं वचन बरं का, तुम्ही काय बोलतात ना, कळलं, अतिशय सुंदररित्या कळलं. मी प्रयत्न करीन त्याप्रमाणे करण्याचा. म्हणन का या घरं आपले? पण तुम्ही म्हणू शकता ना, देवाच्या सेवकांनी जे सांगितलं, नाही आम्हाला 100 जमलं, कमीत कमी 30% तर करण्याचा प्रयत्न करू. आमच्याच्याने 100 होणार नाही, 60 होणार नाही, पण देवाचा आत्मा आम्हाला कदाचित 30% तर करण्याची शक्ती देईन ना. आणि जर देवाचा आत्मा आम्हाला 30% करण्याची शक्ती देत नाही, तर मग आम्ही प्रार्थनेला कशाला बसलो? प्रियांनो, देवबाप तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय कदापि राहत नाही. फक्त मनाची तयारी ठेवा आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी भावी जीवनामध्ये करण्याची तयारी दाखवा. तो देव विश्वसनीय आहे. तो देव कधी तुम्हाला दगा देणार नाही, धोका देणार नाही, तुमच्या विरोधात चालणार नाही. तो तुम्हाला सदैव आशीर्वाद देण्याच्या प्रक्रियेमध्येच स्वतःला तुमच्यासाठी ठेवीन. तुम्हाला आवडणार नाही का देवबाप्पाने आम्हाला आशीर्वाद देण्याच्या प्रक्रियेमध्ये ठेवावं? प्रियांनो, जर तुमची ही इच्छा आहे की देवाने आम्हाला आशीर्वाद देण्याच्या प्रक्रियेमध्ये ठेवावं, तर देव जे किरकोळ तुम्हाला सांगतो ते ऐकण्याची तयारी दाखवा. त्याप्रमाणे विश्वासू देवासमोर, सदैव देवासमोर तुम्ही राहा. बघा, येणाऱ्या दिवसामध्ये देवबाप तुम्हाला किती आशीर्वादाने आशीर्वादित करतो. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.